वरती गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतोय तो म्हणजेच गावदेवी धोकोडे संघाचा गोलंदाज केतन मात्रे, केतन रवींद्र मात्रे षटक नंबर पहिलं प्रगती पथावरती आणि स्ट्राइक वरती जो फलंदाज पाहतोय दिलखुश आवाज संघाचा जीत आणि समीर शेख समीर शेवाले अशी जोडी मैदानात दाखल होतोय। पहिल्या चेंडूवरती कार्पेटच्या माध्यमातून चेंडू पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर वरती क्षेत्ररक्षक डीप मध्ये होता फिल्डिंग चांगली होतोय। संकेत मात्रे या खेळाडूंनी चेंडूला पकडलाय मात्र त्यावेळेला धाव ही धावफलकावरती पहिली नोंदवली जातोय। गावदेवी धोकोडे या संघाने याच क्रीडांगणावरती कित्येक पारितोषिक मकर संक्रांती चषकामध्ये नक्कीच मिळवली। ही परंपरा गावदेवी धोकोडे संघाची राहिली आणि त्यामधलाच एक उत्कृष्ट खेळाडू आज या क्रीडांगणावरती आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजेच महेंद्र जयराम मालवी। आज खास मकर संक्रांती हा चषक खेळण्यासाठी तो मुंबईवरून आलेला आहे। रिलायन्स कंपनीमध्ये कामाला असताना मकर संक्रांती चषक हा प्रतिष्ठेचा असतो आणि त्या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती ही पूर्वीपासून आहे आणि ती उपस्थिती देण्यासाठी तो या संघाचा एक भाग बनण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। त्याचं सुद्धा आपण स्वागत करूया परंतु त्याच वेळेला एक उत्तुंग षटकार येतोय 6 धावीसाठी। यावेळेस सुंदर फटका शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय डीप कव्हर वरून क्षेत्ररक्षकी संकेत मात्रे पुन्हा एकदा फिल्डिंग करतोय समीर शेवाले आणि त्याच्या साथीला जीत पाटील ही जोडी मैदानात दाखल झाले। दिलखुश आवाज संघाची अत्यंत सुंदर फलंदाजी एक षटकारनेसी धावफलकावरती धावा आपण बघतोय ती 8 धावा धावफलकावरती लागल्यात। यावेळेस चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये सुंदर झेल पकडतोय त्या ठिकाणी उभा असणारा क्षेत्ररक्षक आहे तो अनुप मात्रे याच्या हातामध्ये झेल गेलाय आणि फलंदाज यावेळेला पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन। जीत पाटील हा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पोहोचतोय। नवीन चेंडूवरती आक्रमक सुरुवात केली गेली 4 ओव्हरच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करायची कारण मागचा सामना पाहिला होता 17 धावेवरती गावदेवी मापगाव संघ त्या ठिकाणी परतला आणि घरच्या वाटेला लागला। त्यामुळे या ठिकाणी ठरवलंय दिलखुश आवाज संघाने की पहिल्यापासूनच आक्रमक सुरुवात करायची आणि मोठ्या धावसंख्या उभी करायची। धावांचा डोंगर जसं आपण बघतोय भोनाईचा डोंगर आणि त्या डोंगरा एवढा डोंगर उभा करायचा असे काहीतरी चित्र मनात या ठिकाणी निर्माण करून हे फलंदाज मैदानात उतरलेत। नवीन फलंदाज मैदानात उपस्थित होतोय तो म्हणजेच राकेश गुरव। राकेश गुरव एक जबरदस्त कबड्डीपटू राहिला एक रायडर आणि डिफेंडर्स म्हणून दिलखुश आवाज संघाला कित्येक पारितोषिक या खेळाडूंनी कबड्डीच्या क्षेत्रामध्ये मिळवून दिली कबड्डी खेळामध्ये मिळवून दिली तो राकेश गुरव। कालची कबड्डीची स्पर्धा अर्थात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा सिकंदर केलकर यांच्या स्मृती चषकानिमित्त शिवाई बांदर या ठिकाणी होती आणि अत्यंत जबरदस्त कबड्डी स्पर्धा आपण बघितली। 16 संघांचा त्या स्पर्धेमधला भाग आणि फायनलचा मॅच टाय झाला होता 19-19 अशा गुणावरती अगदी जय हनुमान धेरंड विरुद्ध मरीदेवी धेरंड असा तो मॅच एक आठवण म्हणून तुम्हाला सांगतोय। जबरदस्त स्ट्रोक याच वेळेला राकेश गुरवच्या बॅट मधून परंतु लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक संकेत नाईक चेंडूवरती फिल्डिंग करतोय आणि त्याच वेळेला सुंदर झेल फलंदाज राकेश गुरव बॅक टू द पॅव्हिलियन। 8 धावसंख्येवरती दुसरा फलंदाज गारद होताना आपल्याला बघायला मिळतोय जे ते दिलखुश आवाज संघ प्रथम फलंदाजी करताना यावेळेला सफलता मिळेल 8 धावा आहेत 2 बाद 8 अशा स्थितीमध्ये संघ दिलखुश आवाज। षटक नंबर दुसरं प्रगती पथावरती यावेळेला कुठला गोलंदाज घेऊन येतोय थोडस फलंदाज फास्ट यायचा आहे। फलंदाज ज्या वेळेला आउट होईल त्यावेळेला आपण नवीन फलंदाज मार्गस्थ व्हायचा आहे। दिलखुश आवाज विलंब होणार नाही अशी आपण काळजी घेऊया। अजून सुद्धा फलंदाज आलेला नाहीये। नवीन गोलंदाज नवीन तरुण तडफदार असा गोलंदाज आपण बघतोय आणि फलंदाज येतोय तो रुपेश राहुल हा नवीन फलंदाज नॉन स्ट्राइक वरती गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अथर्व मालवे
11वी इयत्तेमध्ये शिक्षण घेणारा अथर्व मालवी आज रविवारची सुट्टी आणि रविवारच्या सुट्टीमध्ये आज संघाचा एक हिस्सा एक भाग बनण्यासाठी आलाय आणि त्याच्या हातात गोलंदाजीची सोपवले ती म्हणजे अथर्व मनीष मालवी. पहिला चेंडू शॉट ऑफ बाउन्सर पद्धतीचा होता, चेंडू डॉट गेलाय. समीर शेवाले स्ट्राईक वरती आपण बघतोय. याही वेळेला अत्यंत चांगला गोल्डन स्पॉट वरून टप्पा पडल्यानंतर चेंडू उचली घेतोय अथर्व मनीष मालवी. अर्थात आपल्या वडिलांनी क्रिकेट कधी खेळलं नाही, क्रिकेट पाहण्यासाठी गेला, परंतु अथर्व आज चांगला क्रिकेट खेळतोय आणि एक उत्तम गोलंदाज गावदेवी धोकोडे संघासाठी प्राप्त होताना बघायला मिळतोय. तिसरा चेंडू थोडासा लेग ब्रेक पद्धतीचा होता, शॉर्ट ऑफ बाउन्सर आणि लेग ब्रेक अशी जी त्याची कळा आपल्याला बघायला मिळतोय या ओव्हरमध्ये. 3 सलग चेंडू डॉट टाकलेत. समीर शेवाले सारखा आक्रमक फलंदाज जो दिलखुश आवाज संघाचा या फलंदाजाला अक्षरशः जागेवरती उभं करून ठेवलेला आहे. चौथा चेंडू याही वेळेला फसवलाय. 4 चेंडू डॉट टाकलेत. अथर्व मनीष मालवी या गोलंदाजाने 11वी इयत्तेमध्ये शिकणारा म्हणजे साधारणतः वय वर्ष 16 मध्ये असणारा हा अथर्व मालवी आपण बघतोय. 5वा चेंडू आणि 5व्या चेंडूवरती एच अँड टेकन. समीर शेवाले बॅक टू द पॅव्हिलियन. जबरदस्त विकेट. 5 चेंडू डॉट टाकलेत. या मॅच मध्ये आपल्या भविष्याचं पहिलं निर्धाव षटक होणार का? आपल्या करिअरचं पहिलं निर्धाव षटक विकेट होणार का? अंतिम चेंडू या वेळेला अथर्व मनीष मालवी गोलंदाजी मार्क वरती असणार आहे. गावदेवी धोकोडेचे बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी या मॅचचा आनंद घेत असतील. युट्यूबला जे प्रेक्षक जोडलेले असतील ड्रीम क्रिकेट अलिबागला, त्या सर्व क्रिकेट रसिक या मॅचचा आनंद घेत असतील, या बॉलिंगचा आनंद घेत असतील. जे चाहते असतील धोकोडे संघाच्या बाजूला ते या मॅचला पाहत असतील. जर अंतिम चेंडू डॉट गेला तर भविष्याचं क्रिकेट करिअरचं पहिलं निर्धाव विकेट षटक होऊ शकतो. परंतु स्ट्राईक वरती कुणाल पाटील उजव्या हाताचा फलंदाज. निर्धाव षटक. वाह वाह लाजवाब निर्धाव विकेट षटक अथर्व मनीष मालवी या गावदेवी धोकोडेच्या गोलंदाजाने आज इतिहास घडवला. मकर संक्रांती चषकामध्ये कायमस्वरूपी कित्येक वर्षानुवर्ष ही आठवण कधीही संपणार नाही असं निर्धाव विकेट षटक टाकलं. आणखीन एक विकेट जरूर असते परंतु विकेट किपरने चुकी केली. मात्र त्या गोलंदाजाची तारीफ करावी लागेल, तो म्हणजे अथर्व मनीष मालवी. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक 17 वय वर्ष असणारा अथर्व मनीष मालवीने या मॅच मध्ये निर्धाव षटक टाकून या इतिहास घडवला आणि त्यासाठी 200 रुपयाचे पारितोषिक या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण ट्रॉफीज प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ स्पॉन्सर केल्यात ते संतोष शांताराम म्हात्रे यांच्याकडून या षटकासाठी 200 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. अभिनंदन अथर्व. षटक नंबर 30 प्रगती पथावरती विक्रांत पाटील. विक्रांत पाटील हा षटक नंबर 30 प्रगती पथावरती घेऊन येतोय. धावा आहेत त्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावरती लागलेल्या आपण बघतोय. खोला टाकलेला पहिला चेंडू रुपेश राहुलने या ठिकाणी खोदून काढलेला आहे. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय तो म्हणजेच शॉर्ट मिड विकेट क्षेत्रात चेंडूवरती फिल्डिंग होतोय. 1 धाव जरूर मिळेल. एका धावेने बऱ्याच वेळानंतर या ठिकाणी ही धाव आली. 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आपण बघतोय. सुरुवात चांगली झाली पहिल्या षटकामध्ये परंतु अथर्वने इतिहास घडवला. विक्रांत पाटील षटक नंबर 30 चेंडू नंबर 2 राऊंड विकेट. यावेळेला थोडासा शॉर्ट पिच बाउन्सर होता, ऑफ स्टंपच्या बाहेर दिशा भटकतोय. अतिरिक्त धाव लॉ नंबर 22 नुसार या वाईड चेंडूनिशी एक अजून धाव मिळेल. जिथे आज जर पंच आपण बघितले विजय पाटील आणि राजेश पाटील हे पंचांच्या कामगिरीसाठी सज्ज आहेत. पुढचा मॅच साठी मी आमंत्रित करतोय या सिद्धेश्वरी कोलगाव आणि टाकादेवी मांडवा
या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकी करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे। ताकादेवी मांडवा आणि सिद्धेश्वरी कोलगाव। चेंडू निर्धाव येतोय या ठिकाणी विक्रांत पाटील या गोलंदाजाचा चेंडू निर्धाव येतोय। धावसंख्या जैसे ते 9 वरती आहे। 3 चेंडू 10 वरती आहे। 3 चेंडू आतापर्यंत आपण पाहतोय संपलेले 2 चेंडू आहेत। अर्थात हा चेंडू डाव्या स्टीच्या बाहेर आहे आणि यावेळेला मात्र हा चेंडू वाईड आहे। कुणाल पाटील हा सुद्धा एक जबरदस्त कबड्डीपटू रायडर वेगवान रेड साठी ओळखला जातो तो कुणाल पाटील दिलखुश आवाज संघाचा। काल जी कबड्डी स्पर्धेला गर्दी बघितली आणि कबड्डीला अजून सुद्धा चाहणारा वर्ग आहे। यावेळेला मात्र चेंडू सरळ स्ट्रेट डाऊन द विकेट लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार। ओर पिच पद्धतीचा चेंडू होता आणि टायमिंग बघितलं तर अत्यंत जबरदस्त कुणाल पाटीलचं। कुणाल पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहे। क्रिकेट कबड्डी या क्षेत्रामध्ये ज्या खेळाडूने आपल्या संघाचं आपल्या गावाचं नाव या संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये गाजवलंय तो म्हणजे कुणाल पाटील। पुन्हा एकदा खोदून काढला चेंडू मात्र यावेळेला सरळ क्षेत्ररक्षकाला पकडलाय धुंडलाय आणि सरळ लॉंगॉन वरती झेल दिलाय संकेत नाईकच्या हातात। कुणाल पाटील बॅक टू द पॅव्हिलियन। विकेट नंबर जर आपण बघितली तर यावेळेला तिसरा फलंदाज गारदहून परतलेला आहे समीर शेवाले। चौथा 4 बाद फलंदाज झालेले आहेत समीर शेवाले राकेश गुरव आणि त्यानंतर कुणाल आणि त्याच्या अगोदर जो फलंदाज बाद झाला होता तो म्हणजे जीत पाटील। असे 4 मोरे परतलेत आणि धावफलकावरती जर धावा आपण बघितल्या तर आतापर्यंत धावा आहेत त्या 17 धावा। तिसरं षटक प्रगती पथावरती 17 धावा धावफलकावरती। सुचित वाकडे टेनिस क्रिकेट मधला एक जबरदस्त वेगवान गोलंदाज म्हणून क्रिकेट करिअर ज्याचं पाहिलं ते सासोने गावामधून तो सुजित पाटील। चेंडू थोडासा फसवा होता उजवी एसटी उद्ध्वस्त होतोय बेल्स पडले आणि आणखीन एक 5वा फलंदाज सुजित वाकडेच्या रूपात तंबूच्या आसऱ्याला। मांडवा संघाचा संघनायक उपस्थित झालेला आहे। मी सिद्धेश्वरी कोलगाव आपल्याला विनंती करेन आपण या नाणेफेक करून घेऊया। जो काही वेळ पुढचा आपल्याला मिळेल त्यावरती आपण विचार विनिमय करू शकता। त्यामुळे सिद्धेश्वरी कोलगाव आपला संघनायक पाठवून द्यायचा आहे। नवीन फलंदाज मैदानात उपस्थित होत आहे अभिजित गुरव। एक जबरदस्त कोच म्हणून महिला संघासाठी ज्याने अत्यंत उत्तम कबड्डीमध्ये कामगिरी करणारा अभिजित गुरव आता मैदानात असेल क्रिकेटच्या मैदानावरती। शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्या चेंडूला या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न मात्र त्यामध्ये कुठलाही धाव येत नाहीये। षटक नंबर 3 समाप्त होतोय। 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 18 अशा स्थितीमध्ये दिलखुश आवाज संघ 5 बाद 17 अशा स्थितीमध्ये दिलखुश आवाज संघ अंतिम षटकासाठी कोणाच्या हातात चेंडू सोपवा हा विचार विनिमय केला जातोय। गोलंदाज खूप महत्वाचा आहे या मॅच मध्ये जर विचार केला तर टॉपचे 4 गोलंदाज आवश्यक असतील आणि त्यामधूनच आणखीन एक गोलंदाज उंचपुरा असा जयवंत दीनानाथ मालवी गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय। जयवंत मालवी समोर ते असेल रुपेश राहुल हा उजव्या हाताचा फलंदाज। पहिला चेंडू जयवंतचा यावेळेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय मिस फील्ड झाला आणि त्याचा फायदा उठवताना 1 धाव मिळतोय ती रुपेश राहुलला।
धावसंख्या पुढे सरकताना ती 18 वरती पोहोचलेली आहे. चौथं षटक सुरू आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. समोर ती अभिजित गुराव. जयवंत मालवीचा हा दुसरा चेंडू. बॅटची मोठी एज लागले आणि सरळ विकेट किपरच्या हातात गेला चेंडू. झेलचीतच्या रूपात 6वा हादरा बसतोय तो म्हणजेच दिलखुश आवाज संघाला. 6 बाद 18 धावा धावफलकावरती लागल्यात. एका पाठ एक असे हजेरी लावून फलंदाज तंबूच्या आसरेला पोहोचलेले बघतो आपण. आणि नवीन फलंदाज यावेळेला उंच पुरा असा तरुण युवा असा फलंदाज यश जाधव मैदानात मार्गस्थ होत आहे. टेनिस क्रिकेट बरोबर कबड्डीचे धडे आज तो गिरवताना दिलखुश आवाज संघाला यश जाधव मैदानात उपस्थित होतोय. 4 चेंडूंचा सामना करायचा आहे. यावेळेस 18 धावा धावफलकावरती आहेत. 2 ते 3 मोठे फटके आले तर धावसंख्या एक चांगली गती घेऊ शकतोय. चेंडू बॅटच्या एजला लागतोय. चेंडू गलीमध्ये जातोय. चेंडूवरती 1 धाव जरूर आहे आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागतोय. महेंद्र त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय. 19 धावा धावफलकावरती लागल्या. ज्या पद्धतीने दुसऱ्या मॅच मध्ये 17 धावा झाल्या होत्या आणि त्यानंतर आपण या तिसऱ्या मॅच मध्ये सुद्धा तेवढीशी समाधानकारक धावसंख्या दिसत नाहीये. डावी एसटी उद्ध्वस्त केलंय. चेंडूला लेफ्ट केला होता, सोडून दिला होता आणि त्यावरती डावी एसटी उद्ध्वस्त आणि 7वा फलंदाज गारद. 7 बाद 19 अशा स्थितीमध्ये दिलखुश आवाज हा संघ विशाल मात्रे याच्यासाठी पारितोषिक आलेला आहे. विकास मात्रे याच्याकडून जर झेल पकडला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. केदार हा नवीन फलंदाज येतोय. चेंडू डॉट आलाय. आणखीन एक 7 बाद 19 अशा कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न होत आहे. चेंडू आतापर्यंत केदार नवीन आला. यावेळेला चेंडू थोडस ऑफ ब्रेक टाकला होता. मिडल एसटी वरून चेंडू बाहेर जातोय आणि त्यावेळेला वाईड येतोय. अतिरिक्त धावेने धावसंख्या 20 वरती पोहोचते. या षटकातून आतापर्यंत चेंडू झालेत ते म्हणजेच 5 चेंडू. शेवटचा चेंडू जयवंत मालवी. यावेळेला लेग ब्रेक केला होता. चेंडू बॅटच्या वरच्या एजला लागून जातोय. शॉर्ट फाईन लेग वरती 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या 21 वरती पोहोचतोय. षटक 4 समाप्त आणि या इनिंगची समाप्ती झाली. 7 बाद 21 या धावसंख्येवरती या खेळाचा संपुष्टात येतोय. खेळ संपुष्टात येतोय पहिल्या इनिंगचा आणि अत्यंत चांगलं षटक आज इतिहास घडवला तो अथर्व मनीष मालवीने. निर्धाव षटक विकेट टाकून विकेट मिळवून या ठिकाणी आणि त्यामुळे 21 या धावसंख्येवरती दिलखुश आवाज संघाला या ठिकाणी रोखलं गेलं. चला लगेच कुठलाही वेळ घ्यायचा नाही. टीम मीटिंग अजिबात नाहीये. लगेच आपल्याला त्या ठिकाणी जावं लागेल. दोन्ही संघ उपस्थित होत आहे. त्या ठिकाणी मी विनंती करेन सन्माननीय महेश म्हात्रे यांना आपण या मॅचचा टॉस करायचा आहे. सिद्धेश्वरी कोलगाव विरुद्ध टाकादेवी मांडवा हा सामना या ठिकाणी सुरू होईल पुढचा आणि त्याची नाणेफेकी हे या गावचे ग्रामस्थ आणि या मंडळाचे आधारस्तंभ ज्यांच्या शुभहस्ते होणार आहे ते सन्माननीय महेश म्हात्रे यांच्या शुभहस्ते टॉस करतोय आपण. अर्थात टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघनायक उपस्थित होत आहेत. कोलगाव संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. अभिनंदन कोलगाव संघाचं. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया पुढच्या मॅच साठी. पुढचा पहिला फेरीचा मॅच सिद्धेश्वरी कोलगाव विरुद्ध टाकादेवी मांडवा हा पुढचा मॅच असणार आहे. क्षेत्ररक्षण आणि सलामीची जोडी आपण त्वरित पाठवून द्या. लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. 21 धावा झाल्यात. 22 धावांचं माफक आव्हान
जे गावदेवी थोकोडे या संघासमोर ती असेल. संतोष माझी वही दे. मकर संक्रांती चषक 2025 टेनिस क्रिकेटची स्पर्धा अमरदीप युवक मंडळ यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेमध्ये आलेल्या क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा मी संजय म्हात्रे धोकोडे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आपल्या सर्वांना घेऊन चलतोय जेथे तिसरा मॅच दुसरं सत्र सुरू आहे. अशा मॅच मध्ये सलामीची जोडी उपस्थित झालेली आहे. दोन्ही पंच उपस्थित आहेत. विजय पाटील आणि राजेश पाटील हे दोन्ही पंच या टेनिस क्रिकेट मध्ये ऑफिशियल म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अंपायरच्या रूपात, ज्याने कित्येक वर्ष क्रिकेट खेळलं आणि क्रिकेट नंतर आता या पंचांच्या कामगिरीसाठी अलिबाग तालुक्यामध्ये ते उपस्थित असतात. खूप सारी मागणी आज या पंचांना आहे. आज ज्या स्पर्धा आपण बघितला, आज रविवार आहे आणि फायनल डे काही ठिकाणी असेल. आपला पहिला दिवस जरी असला तर काही ठिकाणी ज्या 8 स्पर्धा अलिबाग तालुक्यामध्ये आहेत त्यामधल्या 8 स्पर्धेमध्ये मधल्या 7 स्पर्धेमध्ये आज फायनल डे आहे आणि त्यामुळे पंच कमी पडले आजच्या दिवसामध्ये, म्हणजे या आठवड्यामध्ये, आणि समालोचक सुद्धा कमी पडलेले बघितले. अलिबाग तालुक्यातले समालोचक खूप आहेत परंतु या 8 स्पर्धेमुळे हे समालोचक सुद्धा खूप कमी पडले. बरेचसे कॉल त्या ठिकाणी आले होते परंतु उपलब्ध समालोचक आणि पंच नसल्यामुळे ती स्पर्धा अशीच खेळवता सुद्धा आल्या काही स्पर्धा. तर बोलूया या मॅचकडे आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये या मॅचचं समालोचन ऐकण्यासाठी. पहली गेंद को यहां से कट किया था, स्वीप करना चाहते थे. गेंद ने बल्ले का बाहरी हिस्सा लिया. गेंद शॉट फाइन लेग में फील्ड होती हुई कुणाल पाटिल द्वारा. तब तक यहां से विशाल ने 1 रन पूरा किया, अपना खाता खोला और टीम के खाते में 1 रन जोड़ा. यश जादव जो पहला ओवर शुरू करते हुए सलामी के रूप में गेंदबाजी करने की कोशिश कर रहे हैं. हालांकि लक्ष्य काफी कम है, 22 रनों का लक्ष्य 24 गेंद के ऊपर. गेंदें ज्यादा और रन कम है और बल्लेबाज के रूप में एक लेफ्ट हैंड और एक राइट हैंड कॉम्बिनेशन के साथ दाएं और बाएं के दोनों खिलाड़ी मौजूद होते हुए स्ट्राइक एंड के ऊपर अब गेंद बल्लेबाज नाइक, सोहम नाइक गेंद को हवा में खेल दिया. यश जादव गेंद के नीचे, कैच छूटा हुआ, हाथ से फिसलती हुई गेंद जमीन के ऊपर गिर गई और यहां से सपना टूटता हुआ. अगर ये दूसरी गेंद के ऊपर विकेट आता तो मैच में बने रहती दिलकुश आवाज, मगर कॉटन बोल्ट के रूप में ये कैच पकड़ना मुश्किल हुआ और एक जीवन दान मिलता हुआ सोहम नाइक को. सोहम राजेंद्र नाइक, फुलटॉस गेंद थी, उसे मोड़ दिया स्क्वायर लेग में. स्क्वायर लेग का फील्डर अच्छी तरह से गेंद को फील्ड करता हुआ दूसरे की मांग और दूसरा रन पूरा हुआ. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 2 बल्लेबाज के बीच में 2 रनों के साथ कुल मिलाकर स्कोर जा पहुंचा है अब तक 4 रनों के ऊपर. 3 गेंदें अब तक फेंकी है, 4 रन कुल मिलाकर स्कोरबोर्ड के ऊपर. सूझबूझकर यहां से बल्लेबाजी करने की कोशिश गावदेवी के ये बल्लेबाज कर रहे हैं. 30 गज के दायरे में 2 फील्डर, बाकी की पूरी फील्डिंग देखी जाए तो बाउंड्री लाइन के ऊपर. और यश जादव अपना निजी पहला ओवर. यह अच्छी गेंद थी, उसे दबोचा सामने ही मगर तुरंत रन पूरा किया. आंखों में इशारा, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट और इसी बीच 1 रन पूरा होता हुआ. नई गेंद के ऊपर कुल मिलाकर 5 रन बन चुके हैं. 4 गेंदें अब तक फेंकी है और उनमें 5 रन बनते हुए
सोहम नाइक अब बल्लेबाजी के लिए तैयार होते हुए। लेफ्ट हैंड बल्लेबाज सोहम जो मुकाबला कर रहे यश जादव के गेंदबाजी का पुल कर दिया, गेंद सीधे बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ, मगर वहां पे फील्डर मौजूद और उन्होंने लिया कैच। सोहम नाइक को वापस भेज दिया। सोहम नाइक बैक टू द पैविलियन। फील्डर मौजूद थे, उन्होंने कैच पकड़ा और पहले विकेट का पतन होता हुआ। जिस प्रकार कैच छूटा था सोहम नाइक का, खुद यश ने छोड़ा था, मगर उसी का विकेट यहां से लिया। 5 रन के ऊपर पहला खिलाड़ी आउट हुआ। 22 रनों की जरूरत, थोडंसं फास्ट यायचं आहे। धोकोडे संघाला विनंती आहे, बघा फलंदाज ज्या वेळेला बाद होतो त्यावेळेला मात्र आपण मार्गस्थ व्हायचं आहे। आजचा 12 संघांचा लॉट आहे, जास्तीत जास्त मॅच खेळवण्याचा प्रयत्न आपण 4 दिवसात करणार आहोत या स्पर्धेमध्ये। तो नए खिलाड़ी यहाँ पे विक्रांत पाटिल 1 डाउन के लिए आए। विक्रांत पाटिल स्ट्राइक संभलेंगे, स्ट्राइक के ऊपर अपना गार्ड लेना चाहेंगे, जबकि 5 रन के ऊपर पहला विकेट खोने के बावजूद एक सफल गेंदबाजी, आखिरी गेंद यश जादव की राइट आर्म ऑफ द विकेट। अच्छी गेंद थी, बैकफुट पे जाके गेंद को खेल दिया था, मिड ऑन के बगल में से गेंद गई। दूसरे रन की मांग की, दूसरा रन पूरा होता हुआ और 2 रनों के साथ कुल मिलाकर 7 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए पहले ओवर की समाप्ति होती हुई। पहले ओवर के बाद 1 विकेट और 7 रन। हालांकि जो पहला सत्र था, जो गावदेवी धोकोड़े ने गेंदबाजी की थी, उसमें 8 रन खर्च किए थे पहले ओवर में। तो कुल मिलाकर यहां से पीछा करते हुए अच्छी बल्लेबाजी, 1 विकेट जरूर खोया है मगर अच्छी बल्लेबाजी। दूसरे ओवर के लिए गेंदबाज के रूप में तेज तर्रार गेंदबाज 2 दशक से गेंदबाजी करते हुए ये खिलाड़ी, जबकि यशवंत देव सासोने के लिए ये पूरा करियर उन्होंने क्रिकेट का खेला था। वही सुचित वाकड़े गेंदबाजी के मोर्चे के ऊपर अपना निजी पहला और टीम के ओर से दूसरा ओवर लेके मौजूद होते हुए अपने बॉलिंग मार्ग के ऊपर मुकाबले के लिए तैयार बल्लेबाज। अच्छी गेंद, फील्डिंग होते हुए अच्छी तरह से शॉट, कवर में थ्रो खराब। फील्डिंग तो जरूर अच्छी मगर थ्रो खराब किया, उन्हीं के कारण 1 रन का भुगताना यहां से भुगतना पड़ेगा, जबकि 1 रन के साथ स्कोर है 8 रन। 1 विकेट के बाद दूसरे ओवर की शुरुआत होती हुई। सुजीत वाकड़े एक बार फिर अगली गेंद लेकर, ये दूसरी गेंद राइट आर्म ओवर द विकेट, तेज तर्रार काफी लंबे रनअप के साथ गेंदबाजी करते हुए ऑफ स्टंप के बाहर गेंद पिच की थी, बाहर जाती हुई गेंद उसे वाइड करा दिया। लॉ नंबर 22 अनुसार एक गेंद वाइड है और अतिरिक्त रनों के साथ एक गेंद बढ़ती हुई। स्कोर इस 1 रन के साथ 9 रन के ऊपर। 1 विकेट के बाद 22 रनों की जरूरत। यह मैच नए आए दर्शकों के लिए गावदेवी धोकोड़े और दिलखुश आवाज के बीच में इस बार खंबा उकार दिया। विक्रांत पाटिल बैक टू द पैविलियन होते हुए सीधे लेग स्टंप उकारती हुई गेंद, विकेट का पतन। जरूरत थी विकेट की, वो विकेट यहाँ पे दिलाने में कामयाब हुए गेंदबाज सुजीत वाकड़े जिन्होंने विकेट ली। 2 विकेट के बाद 9 रन स्कोरबोर्ड के ऊपर। लक्ष्य छोटा सा था मगर 2 विकेट खोए हैं अब तक। अभी भी मैच बन सकता है दिलखुश आवाज की तरफ, क्योंकि जीतने के लिए चाहिए अभी भी 13 रनों की जरूरत है। 2 ओवर और इस ओवर में से गेंदें आनी है 4, यानी कि 16 गेंदें और 13 रनों की जरूरत है। नए बल्लेबाज जयवंत दीनानाथ मालवी यहां से गार्ड लेते हुए अपनी जगह निश्चित करने की कोशिश
यहाँ पे किया। सुदर्शन गातकी ने कहा था अपनी जगह जो गार्ड लेना जरूरी होता है वो यहाँ से लेते हुए एक अच्छे खिलाड़ी जयवंत मालवी शॉर्ट पिच गेंद उसे पुल किया, स्क्वायर लेग में फील्डर मौजूद, ये क्या छूटा हुआ। गलतियों के ऊपर गलती, दूसरी गलती यहां से। सीधा हाथ में कैच था, मुश्किल कोई नहीं थी क्योंकि इस ग्राउंड के ऊपर, इस मैदान के ऊपर फील्डिंग करना काफी मुश्किल होता है, मगर खड़े खड़े कैच लेने की यहाँ पे संधि थी, उपलब्धि थी। गेंद को खेला लॉन्ग ऑफ के तरफ, फील्डिंग होती हुई राकेश गुरव द्वारा अच्छी फील्डिंग। एक रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा इस बल्लेबाज को और एक रन के साथ कुल मिलाकर स्कोर जा पहुंचा है 11 रन। 11 रनों की जरूरत है। सुजीत वाकड़े एक बार फिर फुल टॉस गेंद उसे खेल दिया गली के रूप में, एक रन दौड़ के पूरा करेंगे। एक रन के साथ स्कोर 12 रन के ऊपर जाता हुआ, जबकि दूसरा ओवर यहाँ पे शुरू है। एक गेंद आखिरी इस दूसरे ओवर की, आखिरी गेंद यहाँ पे गेंदबाज सुजीत वाकड़े इस बार गैप ढूंढने में कामयाब। गेंद सीधे जा रही है कवर पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर, दंदनाती हुई 4 रनों के लिए बेहतरीन चौका। वेलकम फॉर गांव देवी धोकोड़े। 4 रनों के साथ स्कोर छलांग लेता हुआ जा पहुंचा है 16 रन के ऊपर। अगले 2 ओवर का विवरण सुनाने के लिए एक बार फिर आप चलते हैं सुदर्शन गातकी सर के साथ। धन्यवाद संजय म्हात्रे। पुन्हा एकदा वळतोय मैदानाकडे। चालू सामना अर्थातच दिलखुश आवाज गावदेवी धोकवडे। 22 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी। दरम्यान गोलंदाजीसाठी समीर शेवाळे येतोय, मांडवाईंकडून मारा करण्यासाठी सज्ज होतोय, समोर खेळण्यासाठी सज्ज होते फलंदाज जयवंत माळवे। चोरकस मारण्याचा प्रयत्न फसतो चेंडू मात्र निर्धाव जाते, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय। पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्गक्रमण करतोय तो गोलंदाज। एक क्रिकेटला साजेशी अशी देह यष्टी त्यांची शरीर यष्टी आहे, मजबूत तिप्पाट अशी शरीर यष्टी। मांडवाईंकडून पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सज्ज होते, आपल्या षटकाचा पुढे चेंडू घेऊन येतोय, समोर खेळण्यासाठी सज्ज होते फलंदाज जयवंत। हा चेंडू नक्कीच कट केला होता। एक धाव दरम्यान पूर्ण केल्या धावसंख्या 1 ने वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा। आता मात्र स्ट्राईकला येतोय विशाल खेळण्यासाठी सज्ज होतोय। अनेक वर्ष विशाल खेळताना आपण पाहतोय आपल्या फलंदाजीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी धावचीची संधी मात्र नक्कीच होते। आपल्या फलंदाजीमध्ये अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होते ते गोलंदाजाकडून, नक्कीच कौतुक करावं लागेल। पुन्हा एकदा मार्गक्रमण करतोय गोलंदाजीकडे, पुन्हा आपल्या षटकाचा पुढील चेंडू विशाल खेळण्यासाठी सज्ज होतोय। विशालकडनं बऱ्याच अपेक्षा असतात नेहमीच पाठीराख्यांना। यावेळेस ग्राउंड शॉट खेळलेला आहे, एक धाव पूर्ण होते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल। चांगलं क्षेत्ररक्षण, आउटफील्ड थोडस खराब असताना सुद्धा जय भोनाई मैदानामध्ये धावसंख्या मात्र 1 ने उंचावती, धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा। जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता असताना 8 चेंडू आमची धावसंख्या गणक आम्हाला कळत असताना 4 धावांची आवश्यकता असते। नक्कीच गोलंदाज पुन्हा एकदा पुढे चेंडू घेऊन येतोय, उसळणारा चेंडू भिरकावून देतोय, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पाहायचा आहे, रस्त्याच्या पलीकडे जातोय।
आणि चेंडू रस्त्याच्या पलीकडे पंचांचा इशारा येतो. एक धाव त्या ठिकाणी मिळते, कारण घाई करण्याची गरज नाही. एकेरी धाव्याने नक्कीच हा सामना जिंकता येऊ शकते. हे जयवंत यांनी आणि त्याच्या साथी फलंदाज विशाल यांनी ओळखलेले आहे. विशालला आपण अनेक वर्ष क्रिकेट खेळताना पाहतोय. बराच मोठा अनुभव या दोन्ही खेळाडूंना पाहतोय आपण. विशाल आणि जयवंत हे अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केलेली, प्रत्येक क्रिकेटची गोष्ट त्यांना माहिती आहे. कोणत्या फलंदाजाला कशा प्रकारे खेळायचा, कुठला चेंडू कशा प्रकारे खेळायचा, अनुभव जबरदस्त आहे. दोन्ही फलंदाजांकडे नावाजलेले आहेत, अनुभवी फलंदाज आहेत. पुन्हा एकदा उसळणारा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र निर्धाव जातोय. फळी आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाही. दरम्यान षटक समाप्तीचा पंचांचा इशारा येतोय. धाव संख्या मात्र 19 झालेली आहे. 3 धावांची आवश्यकता मित्रा. जयवंत 6 चेंडू येणं अजूनही बाकी असताना 3 धावांची आवश्यकता आहे. जरी 3 धावा असल्या तरी गोलंदाजाने नामोरम व्हायचं आणि नाराज व्हायचं नसते. शेवटचा चेंडू टाकेपर्यंत हार मानायची नसते, लढायचं असते. आपण सर्व लढवय्या आहोत आणि लढत राहायचं आहे. आपण टफ फाईट द्यायची आहे असा विचार करायचा नाही. अरे 3च धावा आहेत, पण आपण असाही विचार करायचा 3 धावा मी वाचवू शकतो आणि या दोन्ही फलंदाजांना रोखून धरू शकतो. गोलंदाज येतो एक महत्वपूर्ण षटक, निर्णायक षटक घेऊन. लवकर घ्या मित्रांनो, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. सकाळपासून अक्षय नक्कीच आम्हाला इशारा करत असतो आणि आम्ही सुद्धा पुकार करत असतो, लवकर घ्यायचं मित्रांनो, आपल्याकडे वेळ कमी आहे. हे मगाशी सांगितलं होतं, वेळ परत येत नाही, दिवस लहान आहे. आणि 6 चेंडू 3 धावा जिंकण्यासाठी विशाल स्ट्राईकला येतो खेळण्यास सज्ज. फुलटॉस चेंडू भिरकावून देतोय डीप विकेट क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी 1 धाव तर पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जयवंत पोचलाय सुद्धा आणि विशालची दमछाक झालेली दिसते. थोडंसं रनिंग बिटवीन द विकेट कमी आहे आणि 2च धाव धापक जमत होता, मात्र 1 धाव जिंकण्यासाठी करायची आहे. कौदेवी धोकवडी या संघाला आता मात्र औपचारिकता बाकी आहे या सामन्याची. पुलटा चेंडू होता आणि ऑस्ट्रेलियाच्या खूपच बाहेरून जाणारा आणि पंच मात्र हा अवांतर घोषित करतात. आमच्याकडे इशारा येतो पंचांचा, राजेश पाटील आणि विजय पाटील. दरम्यान आता जो सामना झाला होता त्या सामन्यामध्ये नक्कीच अष्टपैलू कामगिरी केली होती. अतिशय सुरेख असं षटक टाकलं होतं, मेडन षटक टाकलं होतं आणि या स्पर्धेत पहिल्याच दिवसामध्ये पहिल्याच मेडन षटक आलेला आहे. अथर्व मनीष माळवी यांना गाव